की त्या बदकाला पोहायला पण शिकवलं जातं, उडायला पण शिकवलं जातं आणि रनिंग पण करायला शिकवलं जातं. आणि त्याला हट्ट केला जातो की तुला या तिन्ही गोष्टींमध्ये साध्य करायचे, तू टॉपला आला पाहिजे म्हणून. आणि तुम्हाला सगळ्यांना त्या गोष्टीचा एंड पण माहिती आहे. ते बदक तिन्ही परीक्षांमध्ये नापास होतं. ते पोहू पण शकत नाही, उडू पण शकत नाही आणि रनिंग पण करू शकत नाही. त्याचं कारण आहे त्याचं मूळ पिंड, त्याचे जे सुप्त गुण आहेत ते मुख्य पोहण्याचे होते. खरं म्हणजे त्याला पोहण्यामध्ये टॉप बनवलं गेलं पाहिजे होतं. तर मला खात्री आहे आपले जे विज्ञानाचे सगळे शिक्षक आहेत किंवा इतर विषयांचे शिक्षक आहेत, त्या वर्गातील मुलांचे सुप्त गुण हेरून पुढे त्यांना संधी उपलब्ध करून देतील, त्यांना मार्गदर्शन करतील. आपण मगाशी म्हटलात की ठेंगे साहेबांनी भगवद्गीतेवर इथं आधीच मार्गदर्शन केलं आहे. माझी विनंती असेल मला पुढे संधी द्या आणि मी पण आपल्याशी संवाद साधायला येणार. आपण या विज्ञान प्रदर्शनानिमित्त आम्हा सगळ्यांना इथं बोलावलं, मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली आणि विद्यार्थ्यांची हितगुज साधण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि ज्यांनी या प्रदर्शनासाठी मेहनत घेतली, आता जे 5 मिनिटासाठी येत आहेत, पाहुणे म्हणून निघून जात आहेत सत्कार स्वीकारून, त्यांना या मागच्या कष्टाची कदाचित जाणीव होणार नाही. पण मी याचा साक्षीदार आहे की मेहनत घ्यायला, हे सगळं घडून आणायला किती मेहनत घ्यावी लागते याचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या विज्ञान प्रदर्शन यशस्वी केल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू.